नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज देखील आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर आजचा आपला नॉलेजेबल व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला, जस्ताचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी आसाम, सी राजस्थान, डी केरळ. ऑप्शन सी राजस्थान हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. जस्ताचे सर्वाधिक उत्पादन राजस्थान राज्यात होते. प्रश्न दुसरा, झुमर नृत्य कोणत्या राज्यात सर्वात लोकप्रिय आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी राजस्थान, सी केरळ, डी आसाम. ऑप्शन बी राजस्थान हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. झुमर नृत्य राजस्थान राज्यात सर्वात लोकप्रिय आहे. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी आंध्र प्रदेश, सी गुजरात, डी केरळ. ऑप्शन डी केरळ हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी केरळ राज्यात सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे. प्रश्न चौथा, गरबा नृत्य ही कोणत्या राज्यातील सांस्कृतिक कला आहे? ऑप्शन ए पंजाब, बी आंध्र प्रदेश, सी ओडिशा, डी गुजरात. ऑप्शन डी गुजरात हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. गरबा नृत्य ही गुजरात राज्यातील सांस्कृतिक कला आहे. प्रश्न पाचवा, भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन ए बिहार, बी राजस्थान, सी आंध्र प्रदेश, डी झारखंड. ऑप्शन बी राजस्थान हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी राजस्थान राज्यात आहेत. मित्रांनो, एक विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ शेअर देखील करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासारख्या बहुतेकांपर्यंत पोहोचू शकेल. प्रश्न सहावा, हिमालयाच्या रांगांपैकी खासी, गारो व जयंती या टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात मोडतात? ऑप्शन ए जम्मू काश्मीर, बी मेघालय, सी अरुणाचल प्रदेश, डी सिक्कीम. ऑप्शन बी मेघालय हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. खासी, गारो व जयंती या टेकड्या भारताच्या मेघालय राज्यात मोडतात. प्रश्न सातवा, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? ऑप्शन ए गोवा, बी सिक्कीम, सी दिल्ली, डी मिझोरम. ऑप्शन ए गोवा हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य गोवा आहे. प्रश्न आठवा, झूम हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? ऑप्शन ए नृत्याचा, बी शेतीचा, सी खडकाचा, डी लोकनाट्याचा. ऑप्शन बी शेतीचा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. झूम हा एक शेतीचा प्रकार आहे. प्रश्न नववा, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रास मिळते? ऑप्शन ए गंगा, बी यमुना, सी नर्मदा, डी गोदावरी. ऑप्शन सी नर्मदा हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी नर्मदा नदी अरबी समुद्रास मिळते. प्रश्न दहावा, भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? ऑप्शन ए पंजाब, बी गुजरात, सी महाराष्ट्र, डी पश्चिम बंगाल.
ऑप्शन सी महाराष्ट्र हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले राज्य महाराष्ट्र आहे. मित्रांनो, अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा. प्रश्न 11वा, कुद्रेमुख लोह प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए आंध्र प्रदेश, बी बिहार, सी कर्नाटक, डी राजस्थान. ऑप्शन सी कर्नाटक हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. कुद्रेमुख लोह प्रकल्प कर्नाटक राज्यात आहे. प्रश्न 12वा, भारताची पहिली महिला संरक्षण मंत्री कोण? ऑप्शन ए मीरा कुमार, बी कल्पना रावत, सी निर्मला सीतारामन, डी यापैकी नाही. ऑप्शन सी निर्मला सीतारामन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आहेत. प्रश्न 13वा, वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए आंध्र प्रदेश, बी केरळ, सी राजस्थान, डी ओरिसा. ऑप्शन बी केरळ हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर केरळ राज्यात आहे. प्रश्न 14वा, खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी तामिळनाडू, सी राजस्थान, डी ओरिसा. ऑप्शन बी तामिळनाडू हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी तामिळनाडू राज्यात ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो. प्रश्न 15वा, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए आसाम, बी मेघालय, सी सिक्कीम, डी महाराष्ट्र. ऑप्शन बी मेघालय हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चेरापुंजी हे ठिकाण मेघालय राज्यात आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.